नमस्कार मंडळींनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत केलंय आणि बाहेर गेलाय आणि आजीक म्हटलंय आजी नमस्कार. तर आजी म्हणता काय करतं मेल्या, हय्य हय्य जवळ ये लवकर. नाल्या सर्वेशान बॉल घेतल्यान आणि घरातून वाटेक लागलो. ते का म्हटलंय निमरात खेका धडपडतं, वाईस दीर्घ श्वास घी, किती ता निमार लागान देत, पण मे महिन्याची सुट्टी ही वसूल होऊकच होई असा त्यांचा म्हणणा. तेवढ्यात विश्रामदादान यो केल्यान आणि कसलो हसता होतो बघा. आज काहीतरी नक्कीच भानगड दिसता. मरणाच्या निमरात खेळान खेळान ह्यो दमलो म्हणून एक साईडीत बसलो मी. सर्वेशात दीर्घ श्वास घेऊक चांगलं पण ह्याना दीर्घ श्वास घेतल्यान आणि कॅमेरा बघितल्याबरोबर कसलो बावचाळलो तो बघा. त्याका विटॅमिन सी गावला. तकडेचून घराकडे इले आणि पपीक बघलंय तर पपीन जेवण बघितल्याबरोबर नखरे करूक सुरुवात केल्यान त्याका बदाम वय झाले. जेवणात आज मटकीची भाजी, भात, चपाती आणि तिखट डाळ सुद्धा होती. मस्त पैकी आळा मारून जेवलोय. संध्याकाळी 5 वाजल्याबरोबर सगळ्यांका खेळताना बघलंय आणि मी म्हटलंय मी सुद्धा वाईच जरा क्रिकेट खेळान घेतोय. परत एकदा माका स्ट्राईक गावली तर 2 रन्सांचो शॉट मारलेलाय, पण 2 रन्स गावाकत नाही. एकाच रनावरती भागीदारी करून घेतलं. विश्राम दादाक म्हटलंय काय मेल्या धावतं तू तरी सुटान ये, मग मी अकडेच स्ट्राईक सोडतलोय. क्रिकेटचो खेळ खेळान झाल्यावर घराकडे इले आणि म्हटलंय जरा वाईच पेटीचो सराव करून घेऊया. सराव सुरू होतो तवसर घराकडे कोण इला ता बघा. गपचूप इला आणि आपला चॉकलेट घेऊन खाईत रावलेला. त्याका म्हटलंय पुढे ये तर येऊक तयार नाही. पटकन तकडेचून वळला आणि वाटेक लागला. मगे मी औशीची कळ काढल्या. औशिक म्हटलंय काय गो असा बघतं माका, आणि तकडेचून वाटेक लागलं डायरेक्ट भाजी आडू. कडधानवाल्या काकांकडे गेले आणि त्यांच्याकडसून मूग घेतलंय. मूग घेऊन घराकडे इले आणि औशीकडे दिले तर औशीन म्हटलं काय मेलं तुका एक काम धड करूक जमणार नाही. शिरा पडली तुझ्या तोंडावरती. मी भिजवलेले मूग नाही सांगलेलं, कच्चेवाले मूग आणूक सांगलेलं. मुगाचा विषय बाजूक ठेवलाय आणि म्हटलं मी एकटोच गाळी खाते. आम्ही भेटाय पुढच्या ब्लॉग मध्ये. तवसर देवा काळजी.